श्रीराम मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीराम श्रीराम श्रीराम। आज आपण भगवद्गीता 1 ते 18 अध्याय या ग्रंथाचं प्रकाशन आता झालेलं आहे. तर त्या 18 अध्यायामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे हा थोडक्यात त्याचा आढावा घ्यायचा आहे. त्यामुळे ज्यांनी त्याचा अभ्यास केला आहे त्यांच्या नंतर लक्षात येईल, आणि ज्यांनी केला नसेल त्यांना हे ऐकून वाचावं असं वाटेल. नाहीतर गीता हा ग्रंथ नुसताच ठेवला, नुसता पूजेचा आठमध्ये ठेवायचा असा नाही, तर तो जीवनाचा ग्रंथ आहे. म्हणून जो जीवनाचा ग्रंथ आहे अशी ही भगवद्गीता जर का योग्य वयात हातात आली तर त्याप्रमाणे जीवन जगून त्या जीवनात आपण कृतार्थ होऊ शकतो. पण पुष्कळ वेळा त्याच्या भाषेमुळे ते तरुण मंडळींच्या हातात जे जायला पाहिजे ते जात नाही आहे. तर हा ग्रंथाचा हेतू, ग्रंथ प्रकाशनाचा हाच होता की कळत नाही भाषा असं नाही, वाचायला लागा, हळूहळू कळायला लागेल. तर आपण हे 18 अध्याय घेताना मुळात थोडीशी भूमिका आपण जर लक्षात घेतली भगवद्गीतेची, तर 18 अध्यायाचा अर्थ आपल्याला नीट लक्षात येतो. वस्तुतः एकाच ओळीत जर सांगायचं समर्थांच्या, तर देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी एवढंच फक्त सार आहे सगळ्याचं. अज्ञान जे आहे तिथूपासून ज्ञानाकडे आपल्याला जायचं आहे. पण ते सांगण्यासाठी भगवद्गीतेचे 18 अध्याय आणि 700 श्लोक, ज्ञानेश्वरीच्या 9033 ओव्या, दासबोधाच्या 7000 ओव्या, हे कशाला लागतं सगळं असं जर विचारलं तर एखाद्याला जर थोडंच सांगितल्यानंतर जर कळत असेल तर इतकं सांगायचं काहीही कारण नाही. पण लक्षात असं येतं की कळत नाही. त्याचं कारण काय आहे? हा जो अध्यात्म ज्ञानाचा विषय आहे तो आत्म्या संबंधीचं ज्ञान आहे, आणि आत्मा ही दृश्य वस्तू नसल्यामुळे त्याच्याविषयीचं ज्ञान जे आहे ते देखील भगवंत म्हणतात त्याप्रमाणे हे गुह्यतम असं ज्ञान आहे. आणि ते जे ज्ञान आहे ते आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी समजून घेण्यासाठी बुद्धी देखील तितकी सूक्ष्म आणि अग्र व्हायला लागते, तरच हा ग्रंथ कळतो. विशेषतः असे ग्रंथ कळण्यासाठी, गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, कोणतेही ग्रंथ, अद्वैत ग्रंथ कळण्यासाठी सद्गुरूंची कृपा आणि साधना या 2 गोष्टी जर असतील तर हळूहळू ते कळायला लागतं. कारण हे ग्रंथ केवळ पाठ करण्याचे नाहीत, अनुभवाचे ग्रंथ असल्यामुळे तो अनुभव जसा जसा आपल्याला येत जाईल साधनेने, तसं तसं आपल्याला कळायला लागतं की सगळे संत एक सांगतात, जे भगवंतांनी सांगितलं आहे ते सगळ्या संतांच्या ग्रंथात आहे, फक्त ते आपण समजून घेऊन तसं जीवन जगलं पाहिजे. आता इथं जर आपण बघितलं तर पहिल्या अध्यायापासून 18 अध्यायापर्यंत भगवद्गीतेला जर काही सांगायचं असेल तर फक्त ज्ञानच सांगायचं आहे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपण असं आपण या नाव ज्ञान, असं समर्थांनी ज्ञानाची व्याख्या केली आहे. बाहेरचं जे ज्ञान आहे ऐहिक विषयांचं, इतर गोष्टींचं ज्ञान, ते वेगळं आहे, आणि हे जे ज्ञान आहे हे आत्मेविषयीचं ज्ञान, स्वरूपाविषयीचं ज्ञान, ते करून घ्यायचं आहे. तर गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये जो अर्जुन विषाद योग म्हटलेला आहे, तर त्या अध्यायामध्ये अर्जुनाला अज्ञानापोटी विषाद झालेला आहे. म्हणजे अज्ञानाने सुरुवात केलेली आहे आणि शेवट ज्ञानाने झालेला आहे. तर अज्ञान का झालं असं जर बघितलं, देहे बुद्धीपोटी अज्ञान झालेलं आहे. म्हणून पहिला जो अध्याय आहे त्याच्यामध्ये अर्जुनाचं अज्ञान, म्हणजे त्याला जे वाटत होतं हे युद्ध आहे, हे राज्य मिळवण्यासाठी आहे, अशा तऱ्हेनं तो बोलत होता. आणि म्हणून ह्या पहिल्या अध्यायात पूर्व पक्ष मांडलेला आहे. पुढे जी गीता सांगायची आहे आणि त्याचा अर्थ भगवंतांना सगळ्या गोष्टी उलगडून सांगायच्या आहेत,
ते कशासाठी गीता सांगितली असं जर विचार केला तर हा जो पहिला अध्याय आहे त्याच्यामध्ये जे अज्ञान आहे ते दूर करण्यासाठी सांगितलं आहे. सामान्य व्यक्ती ही पहिल्या अध्यायाच्या ठिकाणीच असते आणि काही वेळा पुष्कळ केलं तरी स्वामीजी म्हणायचे आपण अजून बघितलं तर पहिल्या अध्यायाच्या ठिकाणीच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे इथंच बसलेलो आहोत, पुढं काही जातोय असं वाटतच नाही म्हणायचं. याचं कारण काय सांगितलं आहे ते समजायचं आहे, उमजायचं आहे, आचरायचं आहे आणि तसं व्हायचं आहे. अशा एका पुढच्या एक एक पायऱ्या आहेत. ह्या जर आपण करत गेलो तो हा ग्रंथ कळणार आहे. म्हणून पहिल्या अध्यायात त्यांनी हा ग्रंथाचा उपोद्घात म्हणतात तसा पूर्व पक्ष मांडलेला आहे. आता दुसरा अध्याय जर बघितला तर दुसरा अध्याय हा ज्ञानाचा अध्याय. पहिले काही श्लोकामध्ये अर्जुनाने आपली भूमिका मांडली की मी काय युद्ध करणार नाही आणि हे युद्ध करणं कसं पाप आहे असं सगळं अर्जुन सांगतो आहे. त्याप्रमाणे भगवंत काहीही बोलत नाहीत, नुसतं बघतायत आणि त्यांच्या लक्षात आलं की एकंदर सगळं जे आहे हे अज्ञानापोटी चाललेलं आहे, अज्ञानजन्य हा मोह आहे असं लक्षात आल्यानंतर दुसऱ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकापासून गीतेला प्रारंभ झालेला आहे. अशोच्यान्वशोच्यस्त्वं प्रज्ञावादांश भाससे इथपासून जे सुरू झाले की नको त्याचा तू शोक करतो आहेस तो करू नको. इथून सांगायला जी सुरुवात झाली ती शेवटी सर्वधर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. शोक करू नको म्हणजे इथं त्यांनी जे शोक करू नको हे सांगितलं ते शेवटी पुन्हा हे सांगितलं शोक करू नको. तर हा जो दुसरा अध्याय त्यांनी ज्ञान सांगायला सुरुवात केली त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी सांगितल्या. देहाचं स्वरूप सांगितलं की देह कसा नश्वर आहे, जाणाराच आहे. आपण त्याला टिकवायचा प्रयत्न केला तरी तो केव्हा ना केव्हा तरी जाणार आहे, कारण जे जे आकाराला येतं ते मोडणारच आहे. उपजे ते नाशे. काही वस्तू असू, अगदी हरे हरे ब्रह्मादिक सुद्धा आकाराला आलंय त्यांना देखील जावं लागलेलं आहे. रामकृष्णादी अवतार झाले, आकार घेतला, त्यांना जावं लागणार आहे. परंतु ह्या नाश पावणाऱ्या देहामध्ये नाश न पावणारं अमर असलेलं जे तत्व आहे आत्मतत्व ते समजून घ्यायचं आहे. म्हणून त्याच्यामध्ये आत्म्याचं स्वरूपही सांगितलं, देहाचं स्वरूप सांगितलं, आत्म्याचं स्वरूप सांगितलं. ह्या 2 गोष्टी जर का कळल्या तर इथंच ज्ञान संपलेलं आहे, गीतेचं काम झालेलं आहे खरं म्हणजे. परंतु ते सांगितल्यानंतर लक्षात येतं समोर चेहऱ्याकडे बघितल्यानंतर की काही कळलेलं नाही आहे म्हणून. त्यानंतर ते झाल्यावर अर्जुनाला भगवंतांनी स्वधर्म कर्म करणं कसं महत्वाचं आहे हे दुसऱ्या अध्यायातच सांगितलेलं आहे की इथं ह्या ठिकाणी तू त्यांना मारतोयस अशी भूमिका नाही आहे. तू क्षात्र धर्माचा आहे, रणांगणावर आहेस, तेव्हा लढणं हे तुझं परम कर्तव्य आहे, ह्याच्यात पाप नाही. हे त्यांनी सगळं त्याला सांगितलं. हे दुसऱ्या अध्यायात म्हणजे आत्म्याचं सांगितलं, स्वधर्म कर्माचं महात्म्य सांगितलं आणि त्याला जे काही 3-4 उपदेश केले ते थोडक्यात सांगायचे तर व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन. तू व्यवसायात्मिका बुद्धी कर. म्हणजे त्याच्यात त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे व्यवसायात्मका बुद्धी, याचा अर्थ जया ईश्वरा वाचून आणि कलानीच नाही. म्हणजे ज्या बुद्धीला लक्षात येतं की ईश्वर प्राप्ती खेरी दुसरं या नरजन्माला काहीही कर्तव्य नाही. प्राप्तव्य काय जर असेल तर आत्मप्राप्ती, आत्मज्ञान, स्वरूपबोध हेच मिळवायचं आहे आणि ह्यासाठी आहे. आणि म्हणून व्यवसायात्मिका बुद्धी कर हा ज्ञानाचा उपदेश त्यांनी केला. आणखीन एक गोष्ट त्यांनी दुसऱ्या अध्यायात सांगितली आहे की त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. वेद देखील त्रिगुणासंबंधीच बोलतात आणि त्रिगुण प्रकृतीत आलेले आहेत. तुला प्रकृतीच्या पलीकडे जायचं आहे म्हणून निस्त्रैगुण्यो भवार्जुन. या आज्ञा अर्जुनाला म्हटलेल्या आपल्याला दिसतात, त्या आपल्याला आहेत. अर्जुनाला निमित्त करोनी पार्थात आहे दुभिन्नली जगा पुरते श्रीकृष्ण गाय. अर्जुनाला निमित्त केलेलं आहे पण हे सगळं जे सांगणं आहे ते आपल्याला सांगणं आहे. तसं त्यांनी सांगितलं निस्त्रैगुण्यो भवार्जुन. आणखीन एक काय त्याला सांगितलं कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तू कर्माचा अधिकारी आहेस आणि म्हणून गीतेमध्ये पुन्हा पुन्हा असा शब्द येतो संगम त्यक्त्वा फलानीच. देहाचा संग टाक, देह टाक म्हणत नाहीत, तर देह टाकला तर साधनच होणार नाही. त्यामुळे देह टाकायचं नाही, देहाचा संग टाकायचा, म्हणजे देहाची आसक्ती टाकायची आणि त्याबरोबरच
मग देहाची आसक्ती टाकली की जे कर्म मी करतो आहे ते मी करतो असं नसल्यामुळे कर्माचं फल सहजच टाकायचं आहे. म्हणून संगम त्यक्त्वा फलानी पुन्हा पुन्हा त्यांनी जे प्रत्येक अध्यायात म्हटलेलं आहे. त्यामुळे हे सांगितलं. आणखी काय सांगितलं? कर्म करायचंच आहे, पण कसं करायचं आहे? योगस्थ कुरु कर्माणि. तू योगस्थ हो आणि कर्म कर. कर्म टाक म्हटलेलं नाही. पुन्हा पुन्हा आपण लक्षात ठेवायचं, कर्माचं सूत्र जे त्यांनी धरलेलं आहे 2रा अध्यायापासून ते 18व्या अध्यायापर्यंत कर्माचं सूत्र सोडलेलं नाही. ज्ञानाचं सूत्र तेव्हापासून सोडलेलं नाही कुठे. ज्ञान हे ध्येय आहे, कर्म हा पाया आहे. कर्मापासून सुरुवात करायची आहे आणि ज्ञान प्राप्त करून घेऊन ज्ञानाने ज्ञेयाशी एकरूप व्हायचं आहे. ही सगळी वाटचाल त्याची आहे की त्यामुळे हे त्यांनी सांगितलं. आणि 2ऱ्या अध्यायाच्या शेवटी स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली. म्हणजे ह्या तऱ्हेनं जर ज्ञान झालेलं असेल तर ज्ञानी पुरुषाचं वर्तन कसं असतं ते सगळं स्थितप्रज्ञाचे श्लोक आहेत. कारण अर्जुनाने प्रश्न विचारलाय, सगळं ऐकल्यानंतर त्याला आश्चर्य वाटलं, कारण बाहेर कुठे ऐकायला मिळत नाही ना, अवांतर गोष्टी ऐकायला मिळतात. त्यामुळे आश्चर्याने त्यांनी म्हटलं स्थितप्रज्ञ असतो कसा, चालतो कसा, बोलतो कसा, हा प्रश्न त्यांनी विचारलाय. आणि मग त्याच्यामध्ये स्थितप्रज्ञाचे सगळे श्लोक आहेत. प्रजातीरा कामान या निशा सर्वभूतानां विहाय कामान या सर्वान, हे सगळे जे श्लोक आहेत त्या सगळ्यामध्ये एकच सांगितलेलं आहे की सगळं काही करायचं आहे, कर्म तर करायचं आहे, पण अलिप्तता आहे. कुठेही आपल्या बुद्धीमध्ये समत्व जे आहे ते सारखेपणा सोडायचा नाही. निंदा नाही, स्तुती नाही, मान नाही, अपमान नाही, कारण आपल्याशी संबंधच नाही आहे त्या कर्माचा देखील. हे हळूहळू पुढं कसं सांगताय ते आपण बघत जाऊया. 3रा अध्याय आला कर्मयोगाचा. तर त्या कर्मयोगामध्ये अर्जुनाला पुन्हा प्रश्न पडला. त्याला निदान प्रश्न पडलाय बरं झालं, त्यामुळे भगवंतांनी उत्तरं दिली. नाही तर अर्जुन जर म्हणा तर कळलं मला काय म्हणायचं, काय लढायचं आहे ना, लढतो मी, असं जर तो म्हणला असता तर काहीच पुढचं मिळालं नसतं आपल्याला. त्यामुळे आपल्यावरती उपकार आहेत अर्जुनाचे की तो प्रश्न विचारत राहिला आणि भगवंत त्याला सांगत राहिले. आणि खरं सांगायचं म्हणजे सद्गुरूंना तेच हवं असतं. आपण प्रश्न विचारत राहावेत, त्यांना सांगायचं असतं, खूप सांगायचं असतं. पण आपण जर मख्ख बसलो चेहरा करून तर ते काय सांगणार आपल्याला. पण इथं अनेक वेळेला ज्ञानेश्वरांनी त्याच्यावर निरूपण करताना म्हटलं अर्जुनाने भला प्रश्न विचारला असतो, चांगला विचारला असतो. म्हणजे भगवंतांच्या लक्षात येत आहे की हा विचार करतोय काहीतरी, जे काय मी बोलतोय त्याचं चिंतन करतोय, असं त्याला आनंद झाला. तर इथं अर्जुनाने प्रश्न विचारला की तू बुद्धियोग श्रेष्ठ सांगितला, म्हणजे ज्ञान श्रेष्ठ सांगितलंस, आणि मला घोर कर्मात कशाला घातलं मला. म्हणजे हरदासाची कथा मूळ पतावर. म्हणजे पुन्हा मला लढायचं नाही, बुद्धियोग म्हणतोस ना, ज्ञान म्हणतोस ना, ठीक आहे की मी एकदम ज्ञानीच होतो ना, कर्म कशाला पाहिजे. बाळा तुला डॉक्टर व्हायचं आहे ना, ठीक आहे की मग एकदम डॉक्टरच होतो, पाटी पेन्सिल कशाला घेऊ आत्ता हातात. हे जसं म्हणणं आहे ना तसं हे म्हणणं आहे. ज्ञान हे एकदम होत नसतं. म्हणून 18व्या अध्यायात सुद्धा त्यांनी सांगितलंय साधनारंभू तो 3य बोलिला. साधनेचा आरंभ कर्माचा हा 3रा अध्यायापासून सुरू होतो. मग 3रा अध्याय हा कर्माचा आहे. म्हणजे ज्ञान, त्याला भगवंतांनी त्याला उत्तर दिलंय 2 निष्ठा आहेत, एक ज्ञाननिष्ठा आहे आणि एक कर्मनिष्ठा आहे. ज्ञाननिष्ठेचा अधिकारी क्वचित एखादा असतो, म्हणजे जो जन्म करत आलेला आहे आणि थोडंसं काहीतरी शिल्लक राहिलेलं आहे ह्या जन्मात, आणि तेवढे सद्गुरू भेटल्याबरोबर मार्गाला लागला. असं एकच आपल्या डोळ्यासमोर ज्ञानेश्वर महाराज दिसतात, बाकी कोणी दिसत नाही. बाकी सगळ्या संतांना देखील 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष साधना करूनच तो गोळ करून घ्यायला लागला. त्यामुळे ज्ञाननिष्ठेचे अधिकारी नाहीत. आणि दुसरे जे आहेत ते कर्मनिष्ठा. त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी विवरण करताना म्हटलंय एक पिपिलिका मार्ग आहे आणि एक विहंग मार्ग आहे. पिपिलिका मार्ग म्हणजे मुंगीच्या पावलाने हळूहळू करत 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 तिथं पोचायचं आहे, आणि विहंग मार्ग म्हणजे सद्गुरूंनी सांगितल्याबरोबर सोहमबोधावर गेला. पक्षी जसा पिंजऱ्यातून उडाला, कारण सद्गुरू आपल्याला जेव्हा अनुग्रह देतात तेव्हा खरं सांगायचं पिंजऱ्यात ते दार उघडतात, पण आपण त्या नळीला धरून बसतो. माझं घर, माझी बायको, माझी मुलं, ते सांगतात अरे उड, घे झेप गगनात. कुठला घेतो, पंखात ताकदच नाही. आणि ते जे सोनेरी पिंजऱ्यात बसलेला असतो ना, त्याच्यात काय काय खायला मिळत असतं, रंगलेले आहेत त्याच्यामध्ये, कशाला बाहेर जायचं, इथं बरं चाललंय आपलं, अशा भूमिकेत असतात. पण एखादा पक्षी असा असतो जीव तळमळत असतो बाहेर पडायला, झेप घ्यायला. असा जर एखादा मिळाला आणि सद्गुरू तसे जर भेटले तर ते म्हणतात बस. समर्थ म्हणतात जे चिक्षणी अनुग्रह केला ते चिक्षणी मुक्त झाला, बंधन काही आत्मयाला बोलूची नाही. तो लगेच म्हणतो मी जीव नाही, मी आत्माच आहे, जा पटकन बाहेर पड. पण तसं होत नाही. अर्जुन त्याचा अधिकारी नव्हता.
तो कर्माचा अधिकारी होता आपल्याप्रमाणेच, म्हणून कर्म सांगायला सुरुवात केली. आणि तिसरा अध्याय ते म्हणतात कर्म कशासाठी करायला पाहिजे ती कारणं सांगितली त्यांनी, की कर्मा वाचून नैष्कर्म्य सिद्धी शेवटची सिद्धी, जिथं आपल्याला पोचायचं आहे, सर्वात महत्वाची सिद्धी. नैष्कर्म्य सिद्धी याचा अर्थ सर्व काही करतो आहे पण तो कशातच नाही, सर्वापासून अलिप्त आहे, कारण बोधावर आलेला आहे, पूर्ण ज्ञान त्याला झालेलं आहे. पण इथं त्यांनी सांगितले की कर्म केल्या वाचून एखादा जर म्हणाला नैष्कर्म्य सिद्धीला जाईल, होणार नाही. आणखी कर्म कशाला करायला पाहिजे? देहधारणा करणं कर्म करायला पाहिजे, कारण हे देह कसा आहे, पाचाचे गुणी उंथले, पाचाचे हे झालं आणि कर्माचे गुणी उंथले. देह तेव्हा पाचाचे झाले, पंचमहाभूतांचा देह झाला आणि तो कर्माच्या याच्यावर टाकला. आता कर्म करायलाच पाहिजे, त्याला जोवर देह आहे तोवर कर्म टाकता येत नाही. त्यामुळे शरीर यात्रेसाठी देहधारणा करायला पाहिजे, कामं करायला पाहिजेत. आणि अकर्मापेक्षा कर्म श्रेष्ठ आहे. म्हणजे कर्म टाकणं भगवंतांना मान्य नाही, म्हणून कर्म ज्यायो अकर्मणा म्हटलं. अकर्मणेपेक्षा कर्मण श्रेष्ठ आहे. लोकसंग्रहासाठी कर्म केलं पाहिजे. आणि मी प्रवर्तित केले, एवं प्रवर्तितम चक्रम, भगवंत म्हणतात हे चक्र विश्वचक्र मी प्रवर्तित केलेलं आहे. ह्यात राहून जर कुणी कर्म करत नसेल, अघायुः इंद्रिया रामा मोघम पार्थ सजीवती, फुकट जगतो म्हणतात ते, त्याला काही अर्थ नाही. त्यामुळे कर्म करायला पाहिजे. आणखी एक गोष्ट करायला पाहिजे की लोकांच्या पुढे आदर्श म्हणून ज्ञानी पुरुषांनी देखील कर्म करायला पाहिजे, लोकांच्या पुढे आदर्श ठेवण्यासाठी. ज्ञानी पुरुषाला बंधन नाही, तो कर्म करेल अगर करणार नाही. पण भगवंतांचा आग्रह आहे, संतांचा आग्रह आहे की ज्ञानी पुरुषांनी देखील कर्म करायला पाहिजे. म्हणून भगवंतांनी म्हटलंय तिसरा अध्याय, नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन. वास्तविक ह्याच्यामध्ये मला काही कर्म करायचं कारण नाही, तरी मी करतो आहे. कारण का तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, येतो वडील जे जे करीती, वडील मंडळी जे जे करतात ते बाकीची मंडळी करत असतात. म्हणून त्यांनी आपलं जीवन आदर्श ठेवलं पाहिजे, म्हणून कर्म करायला पाहिजे. आणखीन एक सांगितलं अर्जुनाला त्यांनी, न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम कर्मसंगीनाम. अज्ञानी मंडळी जे कर्म करतायत तर त्यांचा बुद्धिभेद करू नको, करू देत, नाही तर ते फक्त कर्म सोडतील आणि नुसतेच बसतील. म्हणजे सत्वगुण येण्याच्या ऐवजी तमोगुण येईल. आणि हीच परिस्थिती झाली म्हणून विवेकानंदांनी त्यावेळेला सांगितलं की परदेशात जाऊन लोकांना सांगायला पाहिजे रजोगुण कमी करा आणि आमच्याकडे सांगायला पाहिजे रजोगुण वाढवा. कारण हे सत्वगुणाच्या नावाखाली किंवा एका ठिकाणी असं म्हटलंय, ध्यान मिशे आळस प्रबळे. काय करताय, 3 तास ध्यानाला बसले. ध्यानाला कसले बसतायत 3 तास? ते बसले असते तर पोचले असते. ते ध्यानाला बसण्याच्या निमित्तानं आरामात बसतायत, आळस करतायत ते, असं नाही. त्यामुळे सत्वगुण आणि तमोगुणातला फरक लक्षात आला पाहिजे. तर इथं त्याप्रमाणे चालता नाही हे सांगितलं त्यांनी. आणि 2-3 गोष्टी ह्याच्यामध्ये ज्या आज्ञा केल्या त्याच्यामध्ये युद्धस्व विगत ज्वरा, युद्धच करायचं, आपल्याला युद्ध करायला सांगितलं नाहीये. नाही तर आपण म्हणून काही मंडळी सांगतात गीतेचा संदेश काय आहे, अहो युद्ध करायला सांगितलंय. अहो तो रणांगणावर होता म्हणून युद्ध करायला सांगितलंय, घरी जाऊन आपण तलवार घेऊन उभं राहणार का घरातल्या मंडळींच्या समोर? तिथं आपलं कर्तव्य करायचं आहे. ज्याचं जे कर्तव्य आहे ते त्यांनी करणं हे स्वधर्म कर्म आहे. आणि त्या स्वधर्म कर्मानेच आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं युद्धस्व. त्याबरोबर सांगितलं स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावा. इथं धर्म याचा अर्थ रिलिजन घ्यायचा नाही. इथं धर्म म्हणजे स्वधर्म किंवा समर्थानी व्याख्या त्याही पलीकडे केली आहे, सकल धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. जीवाचा धर्म काय तर स्वरूप बोधात राहायचं आहे आणि सगळं कर्म करायचं. फार मोठा आहे तो, पण तिथं पोचण्यासाठी ह्या स्वधर्म कर्म करत करत स्वरूपाच्या ठिकाणी जायचं आहे. म्हणून हे नीट सगळं मार्गदर्शन समजून घेतलं पाहिजे. परमार्थात गोंधळ फार झालाय, नको त्या गोष्टी करत बसतायत. आणि जे नेमकं करायला पाहिजे आणि करायचं म्हणजे खूप करायचं नाहीये, आतलं ट्रान्सफॉर्मेशन आहे, विचारातलं आचारातलं प्रत्येक गोष्टीत बदल करायचा. आपल्या ठिकाणी बसून इकडं फिर तिकडं फिर तिकडं फिर कुठं फिरायला नको आहे. पण हे सांगणारी मंडळी भेटली पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांच्याकडून आपल्याला कळलं पाहिजे. आणखी काय त्यांनी सांगितलं, शेवटी अर्जुनाने प्रश्न विचारला, इतकं सगळं तुम्ही सांगताय हे बरोबर जर असेल तर मंडळी ह्या बाहेरच्या गोष्टीत का पडतात, हे कर ते कर त्याच्यामध्ये का पडतात? तेव्हा भगवंतांनी सांगितलंय कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा. इतक्या उचापती माणसं का करतात, अगदी उचापतीच आहे शब्द माझा, का करतात असं जर विचारलं तर हे काम आणि क्रोध त्याच्या पाठीमागे लागतात. हा रजोगुण,
रजोगुणाची आहे प्रवृत्ती, सारखं करत राहायचं काहीतरी, हे कर ते कर ते कर. अहो जरा स्वस्थ बसा. छे छे, स्वस्थ बसून काय करणार? अहो ते स्वस्थ बसूनच मिळायचंय तुम्हाला. पण त्या पैशाच्या पाठीमागं, त्या मानाच्या पाठीमागं, त्या सत्तेच्या पाठीमागं असे धावतात धावतात धावतात, पण शेवटी लक्षात येत नाही की यातलं काहीही आपल्या बरोबर येणार नाही. सगळं इथंच राहणार आहे. जर काही येणार असेल तर जीवाची वाटचाल तिकडे जी आहे, आणि तो जर बोध झाला तर तो अमर होतो, नाहीतर हा इतर जाणार त्याप्रमाणे हेही मरून जातो. देहही गेला, सगळंच गेलं, काहीच हाताला लागत नाही. म्हणून संत तळमळून तळमळून आपल्याला पुन्हा सांगत असतात की बाबा रे, सगळे तुमचे व्यवहार करत असताना हे करा, 24 तास हे करा म्हणत नाही येते. हा बोध ठेवा आणि 24 तास तुमचं काम करा, प्रत्येक कर्म साधना करा. म्हणून त्यांनी 3रा अध्याय सांगितला. 4थ्या अध्यायात सांगितलं पुन्हा भगवंत म्हणतायत की हा कर्मयोग मी पूर्वी सांगितलेला आहे, अनेक लोकांना आतापर्यंत सांगितला. अर्जुनाचा म्हणजे आपलाच प्रश्न. अर्जुन विचारतो असं कसं? तू तर आत्ता सांप्रतचा माझ्यासमोर आत्ता दिसतोयस ना, तू आत्ताचा तू आहेस, आणि मग त्यांना कधी सांगितलं, ह्यांना कधी सांगितलं, असं काय बोलतोय? पुष्कळ वाटतं संत जेव्हा बोलतात ना तेव्हा लोकांना वाटतं ह्यांचं जरा असं काय बोलतात हे. आणि बहुतेक संतांना वेडं ठरवलेलं असतं त्यांच्या आई वडिलांनी सुद्धा घरामध्ये. काही लोकांसारखं वागत नाही, वेगळंच वागतो काहीतरी, असं अर्जुनालाही वाटलं. आणि तो म्हणतो असं कसं आहे? तेव्हा भगवंत सांगतात तुझेही अनेक जन्म झाले, माझेही अनेक जन्म झाले, परंतु त्या जन्माचं मला स्मरण आहे, तुला स्मरण नाही. आणि म्हणून भगवंतांनी 4थ्या अध्यायात सांगितलेले आहेत की हा जो जन्म घेतलेला आहे हा कशासाठी घेतला आहे? तर यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत हा सांगितला. आणि परित्राणाय साधूना विनाशायाच्या दुष्कृता आणि धर्म संस्थापना, 3 गोष्टी सांगितल्या. दुष्टांना मारायचंय, सज्जनांचं परित्राण करायचंय आणि धर्मांची संस्थापना करायची, त्यासाठी जन्म घेतो. पण हा माझा जन्म कर्मच मे दिव्यम, हे जे माझं जन्म आणि कर्म आहे, ज्याला कळतं तो मुक्तच होतो. आणि हे त्याला कळतं ह्याचा अर्थ असं नुसतं परोक्ष ज्ञानाने गीता वाचून कळत नाही. ते कळण्यासाठी भगवंत कसे आहेत हे कळण्यासाठी जीवाने भगवत रूपच व्हायला लागतं. नुसतं असं लांब राहून कळली आम्हाला गीता असं म्हणून चालत नाही, आपल्याला ते व्हायचं आहे प्रत्यक्षात, हे लक्षात घ्यायचं. म्हणून भगवंत त्या ठिकाणी म्हणतात हे ज्याला कळतं त्याला हे. आणखीन एक गोष्ट ह्या अध्यायात सांगितली, चातुर्वर्णे मया सृष्ट, हे चातुर्वर्णे मीच निर्माण केले, गुणकर्म विभागशा. याचा अर्थ जन्माने असं म्हणण्यापेक्षा त्यांचे जे गुणकर्म आहेत त्याप्रमाणे तो काम करतो. आणि हल्लीच्या काळात आपल्याला लक्षात येतं की कोणतीही व्यक्ती कुठल्याही तऱ्हेचा व्यवसाय आवडीनं पात्रतेनुसार स्वीकारू शकते, पण जो आपण स्वीकारला ते त्याचं स्वधर्म कर्म आहे लक्षात घेऊन ते मात्र त्यांनी उत्तम तऱ्हेने करायचं. त्यानंतर 4थ्या अध्यायात नेहमीप्रमाणे ज्ञान आलेलंच आहे, कर्म आणि ज्ञान. त्याच्या ज्ञानाचं महत्त्व सांगताना त्यांनी म्हटलंय ज्ञानाग्नी दग्ध कर्माणं, कर्म करायचे आहेत पण ती ज्ञानाग्नीमध्ये दग्ध करायचे. ह्याचा अर्थ कर्म दग्ध करणं, याचा अर्थ सुद्धा मी कर्म करतो असा जो अहम असतो तो अहम बाजूला काढून केलेलं कर्म जे आहे ओम तत्सत ब्रह्मार्पणम असतो. मग 4था अध्यायात यज्ञ प्रकरण सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जे सांगितलंय अनेक यज्ञाचे ते बरेच श्लोक आहेत, आपल्याला सगळे घेता येणार नाहीत, पण शेवटी सगळ्या यज्ञामध्ये ज्ञान यज्ञ हा सर्वात श्रेष्ठ आहे. त्यांनी सांगितलंय की सर्व यज्ञामध्ये ज्ञान यज्ञ श्रेष्ठ. आणि मग कसं सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते, हे ज्ञानाने होतं. बरं कळलं बुवा आम्हाला ज्ञानाने होतं. आता ज्ञान कोण देणार सांगितलं पुढे, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम. भगवंत मी देतो म्हणत नाहीत, सद्गुरूंच्याकडे तू जा, ते सद्गुरू तुला ते ज्ञान देतील. हे 4थ्या अध्यायात त्यांनी सांगितलं. बरं ठीक आहे, सद्गुरू भेटले, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे तरी संतान भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा ओळखून तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे. नुसता पायाला नमस्कार करून शरणागती येत नाहीये, चरणाशी लागावे याचा अर्थ टोटल सरेंडर, दाय विल बी डन. तुम्ही म्हणाल ते सद्गुरू निवडताना शोधावा तो सद्गुरूच आहे का नाही. पण जर तो आहे असे खात्री पटली तर ते म्हणतील ते. तुम्ही असं म्हणताय पण मला असं वाटतं, होय ना, पण म्हणलात ना, थांबा माता अवकाश आहे अजून पुष्कळ. जे सद्गुरू जरी भेटले
तरी जर शिष्य तयार नसेल उपयोग होत नाही. म्हणून इथं त्यांनी सांगितलंय की त्यांच्या सद्गुरूंना शरण जा मग कळेल. आणि ज्ञानाग्नीमध्ये सर्व कर्म भस्मसात होता. नही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. त्यांनी सांगितलं ह्या ज्ञानाखेरीज आता काही ठिकाणी शाळातनं वगैरे मी बघितलं असा बोर्ड लावता, नही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. पण याचा अर्थ लक्षात घ्यायचा की ते जे शाळेत शिकवलेलं ज्ञान आहे ना ते हे नव्हे, हे आत्मज्ञान आहे. हे शाळेत बहुधा शिकवलं, बहुधा म्हणजे नाहीच शिकवलं जात. हा जो तो चरण आहे हा आत्मज्ञानाला उद्देशून आहे, इतिहास भूगोलाला नव्हे. पण तसं पुष्कळ ठिकाणी घडलेलं आहे, त्याप्रमाणे असं घडतं इथं. त्यानंतर पुन्हा आता प्रश्न आला की ज्ञान तुम्ही द्यायचं म्हणतात, सद्गुरू देणार म्हणतात, पात्रता काय, कुणाला ज्ञान मिळणार? श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धावान पाहिजे, पण श्रद्धा कुठली पाहिजे? सात्विक श्रद्धा. ती पुढे सांगितली, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधिगच्छति. जर हे ज्ञान मिळालं तर ती परम शांती, शाश्वत शांती प्राप्त होईल त्याच वेळेला, त्याच जन्मात जर साधना केली तर. म्हणून हा 4था अध्याय तिथं संपवला. आणि 5वा अध्याय हा कर्मसन्यासाचा खूप उंच गेलेला आहे. स्वरूपानंदांसारखी मंडळी, ज्ञानेश्वरांसारखी, तुकोबांसारखी मंडळी जिथं पोचली आहेत ना, तो हा 5वा अध्याय कर्मसन्यास. आता इथं कर्मयोग का कर्मसन्यास याच्यामध्ये फार गोंधळ होतो. संन्यास म्हणजे साधन संन्यास हा वेगळा, साधनेसाठी कुठेतरी लांब जाऊन राहणं आणि एकांतामध्ये साधना करणं हा वेगळा. पण इथं जो संन्यास सांगितलेला आहे हा ज्ञानप्रधान संन्यास आहे. ज्ञान झाल्यामुळे संन्यासाची स्थिती आहे, ही एक स्थिती आहे, मनाची बुद्धीची स्थिती आहे की सर्व काही करतो आहे पण त्या कर्मापासून सगळे अलिप्त आहे. म्हणून संन्यासाची व्याख्या करताना 5व्या अध्यायात म्हटले ज्ञेयस्य नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. सगळी कर्म करतोय पण तो त्याच्यात कशातच नाही आहे. जसा सूर्य आकाशात आहे, त्यांनी म्हटलंय रश्मी करा ते जे जगाला त्यांच्या किरणाने स्पर्श करतो, पण सूर्याला कशाचा लेप लागत नाही. तसा हा महापुरुष सगळी कर्म करताना दिसतो पण त्याच्यात कशातही लिप्त नसतो. तो सर्व सूर्य पाळी संवारी ऐसे बोलती सरासरी. जरा हे जे म्हटलेलं आहे हा श्लोक सुद्धा आहे. भगवंत सुद्धा काही करतो असं म्हणतात, ते म्हणतात नाही, तो नुसता असतो. जे प्रकृतीचं त्यांचं काम करताना पुन्हा आहे. म्हणून ह्या 5व्या अध्यायातले सगळे जर का ओव्या आणि श्लोक आपण बघितलं ते एकदम उंच उंच गेलेले आहेत. तिथं आपल्याला जायचं आहे. म्हणजे तो सगळं काही करतो. पाहा त्यांनी काय सांगितलं, नैव किंचित करो मी. सगळी काही करतो पण मी काहीही करत नाही. अहो हे तुम्ही केलं का? त्यांनी करून घेतलं. प्रत्येक गोष्टीत आपण बोलताना कसं म्हणतो, हे असं असं करायचं मी ठरवलंय. अरे तू कोण ठरवणार बाबा? स्वामींना सुद्धा एका वेळ मी काहीतरी म्हटलं ना, स्वामी नको आता हे नकोच करायला, तुम्ही कोण ठरवणार? ते मला म्हणून संतांच्या संगतीत आपण असलो ना, क्षणाक्षणाला ते जागं करत असतात. मी करणार असं म्हटलं, तू कोण करणार? तुझी ताकद आहे का करायची? ज्या देहाने तू करायचं म्हणते तो देह जड आहे, माती आहे. त्या देहाला जे चैतन्य आहे, आत्मा, तो आकर्ता आहे, तो काहीच करत नाही आहे. मग आत्मा काही करत नाही, देह जड आहे, मग घडतं ते काय कर्म? ते घडतं, करतो नव्हे. म्हणून संत जेव्हा एखादी भाषा बोलतात किंवा मी असं करणार आहे किंवा करणार नाही, असे त्यांची भाषा कधी येणार नाही. बघू, प्रभूची इच्छा असेल होईल, जीवाची इच्छा आहे परमेश्वराची असेल होऊन जाईल. आणि त्याचा अनुभव खरोखरच घ्यावा की एखादी गोष्ट जर व्हायची असेल, अशा काही गोष्टी घडतात, अरे होऊन गेलं. हे पुस्तक कालपर्यंत आपलं झालेलं नव्हतं. त्यांनी सांगितलं वीज गेलेली आहे इथे आणि बाइंडिंग व्हायला नाही आहे, काय करायचं? बरं ठीक आहे, ठरलेलं आहे सगळं, त्याप्रमाणे करायचं. झालं ठीक, संध्याकाळी आली पुस्तकं, तेवढी जी वेळ. ह्याचाच अर्थ असा, आपण जर म्हणायला त्याचे धडपड करून तुम्ही प्रयत्न करा, पण लक्षात ठेवा तिकडून जे सूत्र हलत असतं त्याला शरणागत होणं आहे प्रत्येक बाबतीमध्ये. याचा अर्थ असेल खाटल्यावरी तर देईल म्हणून लोळतोय आणि तो करेल, नाही. प्रयत्नाची पराकाष्ठा करा, पण लक्षात ठेवा माम अनुस्मर. अर्जुनाला जसं सांगितलं युद्धचं, तर तसं माझं अधिष्ठान ठेव आणि मग काय ते काम. तसं ह्याच्यामध्ये तो जो सांगितलेला 5व्या अध्यायातला पूर्ण पुरुष
त्यांनी सांगितलं योगिना कर्म कुर्वंती, असा जो योगी आहे तो कर्म करतो पण संगम त्यक्त्वा. संगम त्यक्त्वा हा शब्द पुन्हा पुन्हा आलाय, आसक्ती टाकून, देहाची आसक्ती टाकून. कशासाठी कर्म करतो? आत्मशुद्ध आहे, हा पुन्हा पुन्हा शब्द आलाय. योगाची साधना, भक्तीची साधना, कर्माची साधना कशासाठी करायचे? आत्मविशुद्धये, चित्तशुद्धीसाठी. सगळ्या कर्मातून जर चित्तशुद्धी होत नसेल आणि मी करतो असा जर अहंकार येत असेल तर त्या कर्माची किंमत शून्य आहे. आणि जर का हा बोध होत असेल, पण हा बोध साधना केल्याशिवाय होणार नाही. हा बोध होण्यासाठी ध्यानाने देहापासून आपण सुटलेलेच पाहिजे, तर हा बोध राहील, नाही तर राहणार नाही. प्रवचन करून देखील हा बोध येणार नाही, ते त्याप्रमाणे व्हायलाच पाहिजे. म्हणून इथं त्यांनी 2-3 सांगितलं, युक्ता कर्मफलम त्यक्त्वा. अज्ञाने, हे ज्ञान जे आहे ते अज्ञानाने आवृत झालेलं आहे. पाण्यावर शेवाळ आलेला आहे. पाणी पाहिजे ना, शेवाळ दूर करा, पाणी मिळेल. ज्ञान पाहिजे ना, अज्ञान झाकलेलं आहे, अज्ञान दूर करा. काय अज्ञान आहे? मी देह आहे हे अज्ञान, मी हे करतो हे माझं आहे, हे मला पाहिजे हे अज्ञान. ते बाजूला केलं की तो आहे. म्हणून स्वरूपानंदांची जसं आहे ना, मी माझे मावळ व सर्व, तू तुझे उगव. आता शेवटी त्यांनी ओळ सांगितली, आपल्याला जर काही मिळवायचं असेल तर मी माझं, मी कोणी नाही, सर्व काही तूच आहेस, असा बोध सारखा ठेवला गेला पाहिजे. नुसतं बोलून होणार नाही. तर हे सगळ्या स्थितीत तो असतो. आणि मग त्या स्थितीत गेलेली व्यक्ती कशी असते? तर त्यांनी सांगितलं, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी असतीने, म्हणजे तो समदर्शी होतो. बाहेरची प्रकृती सोडून आज जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाच्या ठिकाणी सारखी त्याची दृष्टी असल्यामुळे, बाहेर स्त्री आहे का पुरुष आहे, त्यांनी म्हटलं ना ब्राह्मण आहे का कोण आहे, बाहेर काहीही असेल प्रकृती, आतल्या आत्म्याकडे त्याची दृष्टी आहे. त्यामुळे तो समदर्शी झालेला आहे. ही स्थिती प्राप्त व्हायला पाहिजे. ही स्थिती प्राप्त होण्यासाठी साधना कोणती? ती 5व्या अध्यायाच्या शेवटी सांगितली आहे. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्य चक्षुश्चैवांतरे भ्रू, ध्यानाची साधना सांगितली. हा बोध जर हवा असेल तर ध्यानच करायला पाहिजे, ध्यानाशिवाय नाही. पण ह्या ध्यानामध्ये हठयोग अभिप्रेत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी हठयोगावर पुष्कळ लिहिलेलं आहे, पण हठयोगाची गरज नाही. हठयोग हा जो आहे तो पुढे सुद्धा भगवंतांनी एका ठिकाणी म्हटलं, निर्गुणाची उपासना क्लेशोदकतरस्तेषां 12व्या अध्यायात म्हटलेलं. तशी गरज नाही. राजयोग, राजयोगाने भक्तीसहित ध्यान करायला पाहिजे. मग 6व्या अध्यायाला अभ्यास हो ध्यानाचा आलेला, असं कसं जमते बघ. तर हा 6व्या अध्यायामध्ये ध्यान सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये योगारूढाची व्याख्या करताना सुद्धा पुन्हा त्यांनी म्हटलंय, सर्व संकल्प संन्यासी. आपण जे संकल्प करत असतो ना, मी घर बांधायचं ठरवलं आहे, मी फॅक्टरी काढायची ठरवली आहे, मी अमकं करायचं ठरवलं आहे, हे सर्व संकल्प, हे सगळे संकल्प आपल्याला देहाकडे ओढणारे असतात. मग संकल्प करायचंच नाही का? सत्संकल्प करावा की मला परमात्मा प्राप्ती पाहिजे, मला ध्यान लागलं पाहिजे, माझं नाम घेतलं गेलं पाहिजे, त्यात मी रंगलो पाहिजे, मागायचं असेल ना तो संकल्प करा. इकडला संकल्प सोडायला पाहिजे. म्हणून संन्यासी जो असतो तो सर्व संकल्प संन्यासी असा जो आहे त्याला संन्यासी म्हटलंय. आणि मग त्याचा युक्ताहार विहार कसा पाहिजे, इथं ध्यानाच्या अंगाने ध्यान कसं करायचं, कसं बसायचं हे सगळं सांगितलंय. आणि त्याच्यात त्यांनी ह्यांनी काय प्राप्तव्य आहे असं विचारलं तर त्यांनी सांगितलं, यो माम पश्यती सर्वत्र सर्वंच मयी पश्यती. ध्यानाचा परिणाम काय व्हायला पाहिजे? जो माझ्यामध्ये सर्वांना पाहतो आणि जो सर्वांच्यात मला पाहतो, याचा अर्थ त्या आत्मतत्वाची ओळख झाली पाहिजे, त्याचा अनुभव घेतला पाहिजे, म्हणजे ही स्थिती येऊ शकते. आत्मोपम्येन सर्वत्र समम पश्यती अर्जुन. नुसते हे पाठ करून काही होणार नाही, तर प्रत्येक ह्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. आता ही स्थिती त्याला यायला पाहिजे. अर्जुन ऐकतोय सगळं, बरं वाटतंय त्याला ऐकताना सगळं, काय आपल्याला बरं वाटतंय, सगळं बरं आहे. असं आपण घरी गेल्यावर आपलंही असं झालं ना तर फार बरं होईल. पण त्याला अर्जुनाने प्रश्न एक विचारला, त्याच्यामध्ये म्हणतोयच ते खरं आहे, पण या मनाला जर आवरायचं असेल, चंचलन मी मनक कृष्ण, हे मन चंचल आहे, आवरायचं कसं आहे, एका ठिकाणी बसत नाही. भगवंतांनी सांगितलं, अभ्यासेन तो कौंतेय वैराग्येन च गृह्यते. ध्यानाचा अभ्यास आणि वैराग्य, वैराग्याशिवाय ध्यान संभवत नाही. बसलेले बसले, धंद्याचा विचार, ध्यान कसं लागणार? ह्याचं काय झालं, त्याचं काय झालं, विरक्तीच पाहिजे इकडनं. विरक्ती याचा अर्थ घर सोडायचं कारण नाही आहे, त्याच्यातली
बाहेरच्या सगळ्या गोष्टी ह्या नश्वर आहेत हे लक्षात ठेवून शाश्वताचा शोध घ्यायला झालं पाहिजे, तर ते होईल. म्हणून पुन्हा त्यांनी सांगितलं अभ्यासाने. पुन्हा अर्जुनाने मध्येच एक प्रश्न विचारला की साधना करता करता समजा देह पडला, मार्ग अर्धवट राहिला, तर काय होईल? भगवंतांनी सांगितलंय नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. जो या कल्याणाच्या मार्गावर चाललेला आहे त्याची वाटचाल किंवा साधन आहे फुकट जात नाही. हा परमार्थातली महत्वाची गोष्ट आहे. बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या फुकट जातात. कपाटात किती कपडे आहेत आपल्याबरोबर एकही येत नाही. लॉकरमध्ये किती दागिने आहेत एक गुंजभर देखील आपल्याबरोबर देणार नाही, सगळं इथंच ठेवणार. पण जी साधनं आपण केलेली असेल, मनबुद्धीवर संस्कार झालेले असतील, जे ध्यान नाम झालेले असतील, ते घेऊन हा जीव 15व्या अध्यायात सांगितलं त्यांनी, हा जीव जसा वारा सुवासिक फुलावरून जाताना फुल नेत नाही सुवास घेऊन जातो, तसा हा जीव पुढच्या जन्माला जाताना हे संस्कार घेऊन पुढे जातो. हे केलेले संस्कार जे असतील साधनेचे ते आपल्या बरोबर येतात. ज्या क्षणाला उपरती होईल त्या क्षणाला, बेटर लेट दॅन नेव्हर, ज्या क्षणाला उपरती होईल त्या क्षणापासून ह्याची काल धरली पाहिजे. म्हणून ते त्यांनी सांगितलंय. बरं गेलाच पुढे तर पुढच्या जन्माला काय होतं त्यांनी सांगितलंय आणखीन, शुची नाम श्रीमताम गे योग भ्रष्टोपी जायते. चांगल्या कुळात जन्म येतो त्याचा, पवित्र कुळात जन्म येतो आणि तिथून त्याची साधना सुरू होते. किंवा एखाद्या योग्यांच्या कुळात जन्म येतो, साधनेला पुढे वाटचाल सुरू झाली आणि मग तिथे पूर्वीचं जे केलेलं असेल ती त्याला उपयोगी पडते. त्यामुळे त्याच्यामध्ये वाया गेलं असं वाटायचं कारण नाही. आणि एवढं सांगून तो 6वा अध्याय संपवलाय. त्याच्या शेवटी भक्तीचा उल्लेख आलाय. म्हणजे आतापर्यंत बघा आपण हे 6व्या अध्याय पण भक्तीचा उल्लेख कुठं नाहीये. कर्माचा उल्लेख आहे, इथं ध्यानाचा उल्लेख आहे, योगाचा, पण भक्तीचा उल्लेख शेवटच्या श्लोकात आलाय आणि तिथून भक्तीवरचा विचार सुरू झाला. आता भगवद्गीतेचा 7वा अध्याय आहे. आपण कंटाळा नाहीत ना, कारण काय या पुष्कळ आहे, पण एकदा कल्पना आली आपल्याला म्हणजे बरं होईल. कारण मला काय होते, समोर ग्रंथ आहे आणि श्रोते बसलेत, असं म्हटलं की सांगावं असं वाटतं. तर 7वा अध्याय जो आहे त्याच्यामध्ये सूत्र रूपाने सगळी गीता आलेली आहे. पुढे काय काय पुढच्या अध्यायात आहे ते 7व्या अध्यायात सगळं सांगितलंय आणि त्याचं विवरण पुढच्या सगळ्या अध्यायात येत आहे. तर ह्यामध्ये भगवंतानीच प्रश्न असं म्हटलंय की ध्यानातून आता बाहेर उठला, ध्यानामध्ये त्याला लक्षात आलं, समजा आपण कल्पना करूया, आपल्याला अवकाश आहे अजून, पण ध्यानात त्याला समजा वाटलं की आम ब्रह्मास्मी, बोध झाला मला. आता बाहेर उठल्यावर पुन्हा तुला प्रकृतीच दिसतेय का परमात्मा दिसतोय? तेव्हा 7व्या अध्यायात त्यांनी सांगितलंय की सर्व ठिकाणी समग्रम माम यथा ज्ञास्यसि तच्छृणु, सर्वच्या सर्व मीच कसा भरू नये ते तुला सांगतो. आणि म्हणून ह्याच्यात त्यांनी मुद्दाम सांगितलंय मत्त परतरम नास्ती, माझ्या खेरी या विश्वात दुसरं काहीही नाही. जे जे तुला दिसतंय ते सगळं मीच एक नटून आहे, माझ्या खेरी दुसरं नाही. हा एक विचार त्याच्यात सांगितला. आणि ते म्हणतात असं सगळं आहे तरी सुद्धा हे सगळं जगत जे आहे ते त्रिगुणांचं बनलेलं आहे आणि ते त्रिगुणामध्ये मोहित झालेलं आहे, सापडलंय. सत्व रज तम सापडले. वास्तविक आत्मा त्रिगुणाच्या पलीकडचा, पण जीव भावावर आला त्रिगुणात सापडला. नियम करणार आहे, नित्यम करणार आहे, बघून घेईन, सोडणार नाही, सुरू झालं सगळं त्याचं तंत्र. आणि म्हणून त्यांनी म्हटलं आहे ही जी गुणमयी माया आहे, दैवी हेषा गुणमयी मम माया. भगवंत सांगतात माझीच माया आहे, पण ही दैवी आहे, गुणमयी आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक जीव सापडलेला आहे. आता ह्याच्यातून सापडायचं तर बाहेर जर पडायचं असेल तर काय करायला पाहिजे ते त्यांनी सांगितलंय. ह्याच्यातून बाहेर पडायला असेल तर कोण तरुण जातो? माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती. ते जे कोणी मला शरण येतात ते ह्याच्यातून वाचू शकतात. पण ते शरण येतात म्हणजे नुसते शरण कसं येतात? ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर विवरण केलंय. जया सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाचे कासे गाडे. परमेश्वराला स्मरण जायचं, शरण हे कसं जायचं हे कळायला देखील सद्गुरू लागतात सांगायला की शरण जायचं म्हणजे काय करायचं. किती नमस्कार घातले म्हणजे शरण जातो? तसा जात नाही. अहं वाचा चित्तांग देऊन या शरण रिघ. शरण कसं जायचं? सुवर्णमणी सोनिया ये कल्लोळू जायचा पाणीया. मी राहायचाच नाहीये तिथे, पूर्ण विलीन होऊन गेलेलं आहे असं व्हायला पाहिजे. ते सांगायला सद्गुरू पाहिजे.
त्याच्यानंतर 7व्या अध्यायात आणखी सांगितलं चतुर्विधा भक्त आहेत, अर्थ जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानी. पण त्यापैकी ज्ञानी जो आहे तो आत्मा माझा. ज्ञानी भक्ताला किती महत्व दिलंय त्यांनी सांगा की ज्ञानी आणि भक्त आणि मी दोन नाहीत. माझ्यामध्ये तो आहे आणि त्याच्यामध्ये मी आहे. हे जे संत म्हणतो ना भगवंतांचे भक्त आहेत, त्यांच्यापासून विभक्त नाही आहेत. आणि मग एका ठिकाणी त्यांनी म्हटलंय पुढे भगवंतांनी सुद्धा की माझ्या भक्तांची जो सेवा करतो, पूजा करतो, तो मलाच येऊन मिळतो. कारण भगवंताची सेवा करायला भगवंत समोर दिसत नाहीत ना आपल्याला, पण त्यांचा भक्त जो भगवत रूप झालेला आहे तो संत त्यांच्या समोर आहे. तो त्यांच्याशी बोलतो आहे, सांगतो आहे, विचार करतोय, मार्गदर्शन करतोय. तर त्याला जो शरण जाईल तो मलाच येऊन मिळेल म्हणून ह्यांनी ज्ञानी सांगितलं. पण हे कधी होतं? बहुनाम जन्मनाम म्हणते, लगेच होत नाही. हे व्हायला बरंचसं काही जावं लागतं असं सांगितलं. अनेक जन्म करत करत येतो. आणि त्याच्या अध्यायाच्या शेवटी 7व्या अध्यायाच्या त्यांनी 7 शब्द वापरले. ब्रह्म, अध्यात्म, कर्म, साधीभूत, साधीदैव आणि साधीवेद्न आणि प्रयाण काल काय हे सांगितलं. मग 8वा अध्याय सगळ्यामध्ये आहे तो त्या शब्दांचे अर्थ सांगितले सगळे. आता इथं बघा लक्षात घेऊया आपण. अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ असा उच्चार केलेला आहे. 13व्या अध्यायात क्षर अक्षर म्हटलेलं आहे. क्षेत्र क्षेत्रज्ञ म्हटलेलं आहे. आणि 15व्या अध्यायात क्षर अक्षर म्हटलेलं आहे. हे सगळ्यांचा मेळ जर घातला तर लक्षात असं येते की एक जाणार आहे आणि एक न जाणार आहे. आणि खरं म्हणजे जाणारं आणि न जाणारं हा भेद पहिल्यांदा करायचा आहे. पण नंतर ते न जाणारं जे आहे तेच सगळं जाणारं झालेलं आहे हा पुढचा बोध आहे. बघा लक्षात येत आहे का काय मी म्हणते ते, की जे जे जाणार आहे असं म्हणतो ना ते देखील मीच आहे. का त्याच्याखेरी दुसरं काही नाहीच आहे मुळे. त्यामुळे जे नश्वर आहे म्हणतो, जाणार आहे म्हणतो, विनाशी आहे म्हणतो ते देखील मीच झालेलो आहे. हा फार वरचा बोध आहे. तिथं गेल्यावर लक्षात येईल की दुसरं काही नाहीच आहे म्हणून. बघा म्हणून ते सांगितलं. आणि सगळ्यात येते पुन्हा त्यांनी सांगितलं तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच. केव्हा मृत्यू येणार आपण सांगू शकतो का? कुठल्याही क्षणाला येणार. मग सर्वेषु कालेषु अखंड माझं स्मरण ठेव. नाही तर 10 वाजून 5 मिनिटांनी जाणार आहे, मग आधी 5 मिनिटं नाम घेऊ आपण. असं नाही येते, सांगता येत नाही आपल्याला केवळ. अखंड त्या नामस्मरणात राहा सांगितलंय. आणि प्रयाण कालाला कसं द्यायचं ते त्यांनी सांगितलं. भ्रूवरमध्ये प्राणमावेश शरीर, इथं कसा प्राण ठेवायचा काय वगैरे सगळं त्यांनी सांगितलंय. पण प्रश्न असा येतो त्या ठिकाणी की त्यावेळेला आपली स्थिती काय असते कुणास ठाऊक. ते तिथं तो श्वास नेऊन ठेवायचा कसा, इथं बसायचं कसं. मग त्याच्यात ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर हे केलंय की ज्यांनी जन्मभर माझी भक्ती केली त्याला काळजी काय करायची. मीच त्याच्या अंतकाळी त्याची सेवा करतो, त्याला आत्मबोधाच्या पिंजऱ्यात ठेवतो. म्हणून गीतेमध्ये जे जे काही कमी आहे ते ज्ञानेश्वर महाराजांनी भरलेलं आहे. मग ज्ञानेश्वरी हे नुसतं भाष्य नाही, वार्तिक आहे म्हटलेलं आहे त्याला. जे जे कमी पडलं आहे भगवंतांनाच वाटलं काहीतरी आणखीन उलगाड्या करायला पाहिजे म्हणून ते ज्ञानेश्वरांच्या रूपाने आले आणि त्यांनी ते मुद्दे सगळं भरून टाकलं. तसं त्यांनी इथं सांगितलं जो माझी उपासना करतो, भक्ती करतो त्याला मीच सगळं बघतो. आणि 2 मार्ग त्याच्यात सांगितलेले आहेत. आणि इथं त्यांनी पुन्हा म्हटलेलं आहे योगयुक्तो भव अर्जुन, तू योगयुक्त हो. हे त्यांनी 8व्या अध्यायात सांगितलं. आता खरं म्हणजे 8व्या अध्यायात प्रयाण काल सांगितला, सगळी गीता संपली. आता पुढे खरं म्हणजे सांगायचं काही राहिलेलं नाही. पण ज्ञानेश्वर महाराज सांगतायत पुढे. आणि त्याच्या आधी व्यासानी सगळं लिहिलेलं आहे. त्यामुळे भगवंत सांगतायत, अर्जुन ऐकतोय. अशा तऱ्हेचं सगळं चाललंय. आणि ते सगळं भाषण व्यासानी केलेलं असल्यामुळे त्यांनी त्या 18 अध्यायामध्ये गुंफलेलं आहे सगळं. तसं 9वा अध्याय जो ऐश्वर्य योगाचा आहे. म्हणजे जे मगाशी येऊन गेलं मत्तः परतरम नान्यत, माझ्याखेरी दुसरं काहीही नाही, तोच विचार 9व्या अध्यायात सांगितलाय. हा ऐश्वर्य योग आहे. मत्स्थानी सर्वभूतानी का नचमत्स्थानी सर्वभूतानी, माझ्यात सर्व भूतमात्र का भूतमात्रात सगळं मी, असं काही म्हणू नको. सर्व काही मीच आहे. तर सर्व काही मीच आहे म्हणजे आपल्याला कळत नाही. म्हणजे वास्तविक आपल्या सकट सर्व काही तोच आहे. पण आपल्याला वाटत असतं हा मी असा, हा मी कसा काय बघ तसा असेल असं आपल्याला वाटतं. आणि असे प्रश्न स्वामीजींना सुद्धा प्रवचनात विचारलेले मला आठवत आहेत. तेव्हा कसं काय आपण त्यांच्याशी मिळून जाणार. तर आपण म्हणजे असं स्थूल बघायचं नाही, आतलं जे तत्व आहे ते तत्वात मिळून जायचं. मग 9व्या अध्यायात ते सगळी सांगितलं. 9व्या अध्यायातल्या महत्त्वाच्या 2-3 गोष्टी म्हणजे
जो दुराचारातल्या दुराचारी असतो, इथं भक्तियोगात भक्तीचं महत्त्व जास्त आहे 9व्या अध्यायामध्ये. दुराचारी जरी असला तरी तो जर माझी भक्ती करेल तर तो तरुण जातो असं सांगितलंय. आणि त्यामुळे ह्याच्यात जे भक्तीचे काही श्लोक आहेत, पत्रम पुष्पम फलम तोयम मला अर्पण कर, यत करोशी यद्यासनाशी, जे जे काही तू करशील सर्व मला अर्पण कर. ह्या सगळ्याचा अर्थ की तू वेगळेपणाने राहू नको, मी करतो म्हणू नको, हे मी केलं असं म्हणू नको. आणि म्हणू नको मी नुसतं तोंडाने म्हणू नको, मनात सुद्धा येऊ दे नको की तू काय करणार आहेस हे सांगण्यासाठी. आणि शेवटी मन मना भव मद भक्तो मध्याजी माम नमस्करू. आणि ह्याच्यात सगळ्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की मनाला सांगितलंय मन मना भव, तू मन हे मीची करी. कारण जे अज्ञान आहे ना ते त्या मनामुळे आलेलं आहे. जो जीव मुळात स्वरूपबोधावर असायचा आत्मा, तो खाली आला, निजध्यास तो सर्व तुटोनी गेला, खाली आला, मनाच्या नादी लागला आणि स्वतःला मी जाणार, मी जीव, माझं बंधन, माझं आहे जन्म मरण. अरे बाबा तुला जन्म मरण नाही, तू बद्ध नाहीस, मग तुला मुक्त काय व्हायचंय? मला मुक्ती मिळेल का, मला मोक्ष मिळेल का? अरे तुला मुक्ती आहेच, तू मुक्तच आहेस. बघ कळतंय का तुला? त्या क्षणाला अनुग्रह दिल्यावर तू मुक्तच आहे, तुला कळत नाही, तू बद्ध आहे म्हणून धरतोस, ते बरोबर नाही. 10व्या अध्यायाला विभूती योग, तर सगळ्या ठिकाणी तूच भरून असे कळलं. पण अर्जुन म्हणतो काहीतरी जरा मला असं सांगा की ज्या ठिकाणी काही पूजा करता येईल. सर्व ठिकाणी भगवंतच आहे म्हणजे कुणाचे पाय धरायचे, कुणाची पूजा करायची, काही विभूती सांगा. म्हणून 10व्या अध्यायात भगवंतानी विभूती सांगितलेल्या आहेत. आणि शेवटी ते म्हणतात की किती तुला विभूती सांगणार, त्याला अंतच नाही आहे. तर ज्या ज्या यद यद विभूतिमत सत्वम श्रीमत ऊर्जितमे भवा, ज्या ज्या ठिकाणी काहीतरी उदात्त भव्य दिव्य असं काही तुला दिसेल ना की माझी विभूती आहे असं समज. म्हणजे का रे ऐकू येत नाही? समर्थाने ज्या ठिकाणी म्हटलं आहे की जे जे उत्तम गुण ते माझ्या सद्गुरूंचं लक्षण आहे. ज्या ज्या ठिकाणी उत्तम गुण असतील ते सद्गुरूंचं लक्षण आहे. तर तसं इथं जे जे काही असेल उदात्त ते सगळं माझ्याच विभूती आहे. आणि खरं सांगायचं ना तर शेवटच्या श्लोकात म्हणतायत हे सगळं जे विश्व आहे ना ते माझ्या एकांश आहे, एकांशेनं स्थितो जग, ते सगळे विश्व व्यापून मी अजून कितीतरी आहे. आपल्याला काय कळलं? आपल्याला आपलं जे काय घर आणि आजूबाजूचा परिसर असतो त्याच्या पलीकडे आपली दृष्टी गेलेलीच नसते. त्यामुळे ही जी व्यापक दृष्टी आहे, व्हावे ब्रह्मांडाहून जाड असं म्हटलेलं आहे. पण देहाच्या पातळीवर संकुचित असतो, पण आत्म्याच्या पातळीवर आपण व्यापक होऊ शकतो. अणुरेणुया थोकडा देहाच्या पातळीवर, तो का आकाश आहे एवढा. तुम्ही या बाटलीतनं त्याला बाहेर काढा एकदा की सर्व विश्वाला तो व्यापून राहतो. म्हणून ते संत आपल्याला सांगतात. 11व्या अध्यायात सगळे विश्वरूप दर्शन दाखवलं. कारण अर्जुनाने पहिल्यांदा म्हटलं विभूती कळल्या, आता सगळ्या विभूती एकात असलेलं दाखव. ते जसं एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणताय ना, एखादीला बरेच दिवसांनी मूल झालं म्हणजे मग त्या मुलाने जे म्हणावं ते आई करत राहते. तसं इथं अर्जुनाने म्हणायचं आणि भगवंतानी करायचं. तसं विभूती दाखव, बरं विभूती दाखवली, आता विश्वरूप दाखव, विश्वरूप पाहिलं. काय म्हणे दिसतच नाही आहे. पश्चिमे पार्थ म्हटल्यानंतर ते म्हणजे काय दिसतच नाही मला. बरं दिव्यम ददामी जे चक्षु, दिव्य चक्षु दे म्हणजे मला दिसेल. बरं दिले, तरी तेही दिले. दिव्य चक्षु पाहिजेत ना, तेही दिले. पाहिलं, आनंद वाटला पहिल्यांदा केवढं सगळं आहे. आणि मग जेव्हा भयानक रूप दिसायला लागलं, आपल्याला सुद्धा कसं छान वाटतं का नाही? सगळं टुणटुणीत आपण असतो, खात असतो, जेवत असतो, तेव्हा देहाला काही व्हायला लागतं. तेव्हा तो टुणटुणीतपणा, तो उत्साह आणि तो काय आनंद गेला सगळा. तसं जे भयानक रूप भगवंताचं दिसायला लागलं तेव्हा गर्भगडीत झाला. आणि पुन्हा प्रार्थना करतोय त्याला, जा पाणी जा पाणी, तुझे अस्ताव्यस्त रूप मला काय बघवत नाही आहे, मला आपलं तुझं ते सगुण सावळं चतुर्भुज रूपडं आहे ना तेच मला पाहिजे बाबा, हे मला काही नको. त्या भगवंत सगळं बघतायत आणि म्हणतात नेणसीचं गावंडिया, गावंडळ कुठला? अरे जे कुणाला दाखवलं नाही ते रूप मी तुला एवढं दाखवतोय. दाखवलं पुष्कळ, बदामाचा शिरा दिला, पचला पाहिजे ना. पचनशक्ती जर नसली तर उपयोग काय त्याचा? अशी स्थिती झाली. हे व्यापक रूप बघायला जे मनाची व्यापकता पाहिजे ती आहे कुठं? कारण इथं धृतराष्ट्र जसा मामका पांडवा बसलाय तसाच आहे अर्जुन अजूनही.
त्यामुळे त्याला ते कळत नाही आहे. आणि मग शेवटी त्याला पुन्हा सगुण दर्शन दाखवलेलं आहे. आणि इथं मग भक्त्यास्पनन्या शक्यम भगवंत म्हणतात, मला जर पाहायचं असेल तर भक्तीनंच मला पाहणं शक्य आहे. ज्ञातून द्रष्टूम प्रवेष्टू म्हणजे मला जाणणं आणि माझ्यामध्ये प्रवेश करणं हे भक्तीनंच शक्य आहे. पण भक्ती म्हणजे आपण करतो ती नव्हे. आपण जी भक्तीची क्रिया असते नाही, पूजा करायची, ते बेल व्हायचा, ते दुर्वा, ते करा सगळं. पण भक्ती याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी जे वर्णन केलं आहे, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. सर्व ठिकाणी भगवंत दिसतोय का तुम्हाला? ती भक्ती पाहिजे. नाही तर हा मला नको, तो मला आवडत नाही, हा माझा शत्रूच आहे, असं जोपर्यंत वाटतंय ना तोपर्यंत ती भक्ती भक्तीच नव्हे. सर्व ठिकाणी ते तत्व दिसतंय का? आणि त्या ठिकाणी नम्र व्हावंसं वाटतंय का? प्रेम बसताय का त्याच्यावर? ते जर असेल तर उपयोगी आहे. म्हणून 11वा अध्याय तिथं संपला. 12वा अध्याय भक्तियोगाचा आहे. त्या देखील पुन्हा प्रश्न अर्जुनाने विचारलाच आहे की आता मला असं सांग, निर्गुणाची भक्ती करतो तो श्रेष्ठ, निर्गुणाची उपासना करणारा का सगुणाची उपासना करणारा? तर ह्याच्यामध्ये पुष्कळ वेळा बाहेर असं गैरसमज केले जातात की भगवंतांनी सांगितलं आहे की सगुणाची उपासना श्रेष्ठ आहे, असा त्याचा अर्थ नाही. त्याचा अर्थ असा आहे की निर्गुण, इथं सुद्धा 11व्या अध्यायात शेवटी त्यांनी सांगितलं की विश्वरूपाच्या ठिकाणी तू चित्त ठेव आणि माझी सगुणाची पूजा कर. याचा अर्थ तो बोध कायम पाहिजे की सर्व ठिकाणी भगवंत आहे, पण त्याची पूजा करता येत नाही, म्हणून तू सगुणाची पूजा कर. जसं आपला एखादा मुलगा लांब अमेरिकेला असला की आपण त्याचा फोटो ठेवतो आपल्याजवळ. तो फोटो म्हणजे मुलगा नसतो, पण त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या मुलाची आठवण असते. तसं सगळ्या विश्वाच्या ठिकाणी भगवंत आहे असं लक्षात ठेव, आणि त्याची जी काही मूर्ती, फोटो, काय जे तू करशील, प्रतिमा, त्याची पूजा कर सगुणाची. हे त्यांना सांगायचं आहे. आणि इथं सांगताना त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जो निर्गुणाची उपासना करतो आणि पुन्हा मला भजतो, म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती इथं अभिप्रेत आहे. जे ज्ञानपूर्व भक्ती करायची आहे, ज्ञान व्हायचं आहे, आणि ज्ञानोत्तर भक्ती पुन्हा करत राहणारा असा जो भक्त आहे तो मला अतिशय प्रिय आहे. हे 12व्या अध्यायाला सांगायचं आहे. आणि मग त्याच्यासाठी काय व्हायला पाहिजे? संनियमेंद्रिय ग्रामम सर्वत्र सम, हे सगळे जे पुढचे श्लोक आहेत त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे? तेषाम अहम समुद्धरता. इथं सुद्धा एक प्रश्न येतो, उद्धरेत आत्मनात्मानम 6व्या अध्यायात म्हटलंय, की इथं म्हणतात तेषाम अहम समुद्धरता. म्हणजे तुमच्या गीतेमध्ये असं काहीतरी गोंधळ आहे अहो, असं म्हणतात. तुमच्या गीतेत, त्यांची नसते गीता. याचा अर्थ असा, उद्धरेत आत्मनात्मानम तेषाम अहम समुद्धरता, ही दोन्ही विरोधी वाटतात वचन, विरोधी नाही. ज्याची ताकद आहे सद्गुरूंनी सांगितलं, आणि तरी शेवटी साधन आपणच करायचंय, उद्धार आपणच आपला करायचंय, पण मार्ग दाखवण्यासाठी सद्गुरू पाहिजेत. तेषाम अहम समुद्धरता कुणाचा? हे सगळे ज्यांनी केला, ये तू सर्वाणी कर्माणी मयि संन्यस्य मत्परा अनन्येनैव योगेन माम ध्यायंत उपासते तेषाम अहम समुद्धरता. कुणाचा उद्धार करतो? हे सगळे ज्यांनी केलंय ना, म्हणजे उत्तम अभ्यास केलेला आहे, परीक्षेला बसलेला आहे, पेपर चांगले गेलेले आहेत, आता फक्त तो पास झाला, एवढं काम शिल्लक राहिलेलं आहे, तेवढं मी केला. तसं सगळं झाल्यानंतर मी त्याचा उद्धार आता झालाच आहे, जवळजवळ फक्त तुम्ही करायचं आहे. शेवटचं सगळी तयारी झाल्यानंतर सद्गुरू जसं म्हणतात, आता तुला शेवटची जी स्थिती आहे ती तुला त्यांच्या सद्गुरूंच्या कृपेनं आपल्याला प्राप्त होते. पण सगळी आपली तयारी असेल तर. नाही तर सद्गुरू असं नाही की बच्छा मी तुझ्या डोक्यावर हात ठेवला, तू पूर्ण झालास, असं होत नाही. त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठेही आपण गोंधळ करता कामा नये. तर हे सगळं 12व्या अध्यायात त्यांनी सांगितलंय. आणि इथं सुद्धा 12व्या अध्यायातला 12वा श्लोक, श्रेयोहि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशेषते ध्यानात कर्मफल त्यागम त्यागात शांतीरनंतनम. म्हणून शांती सुद्धा 3 वेळा सांगितलंय. कर्मकांडाच्या शेवटी, हे उपासना कांडाच्या शेवटी आणि ज्ञानकांडाच्या शेवटी तिन्ही ठिकाणी शांती सांगितलेली आहे. तर इथं हा जो श्लोक आहे ह्याच्यानंतर ज्ञानकांड सुरू होतं, इथं उपासना कांड संपतं. आणि ह्या श्लोकापासून पुढे सगळे जे आहे ती भक्ताची लक्षणं सांगितली आहेत. अद्वेष्टा सर्वभूतानां संतुष्ट सततम यस्मान नोदिजेत. हे सगळे जे आहे ते 12वा अध्याय. 13वा अध्याय आहे क्षेत्रज्ञ योग. आतापर्यंत आपलं जवळजवळ सगळं विवरण झालेलं आहे, त्यामुळे मी थोडक्यात आता पुढे जाते. क्षेत्र म्हणजे देह, क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा, हे 2 स्पष्ट सांगितले. 13वा अध्याय ज्ञानकांडाचा संपूर्ण अध्याय आहे. एकदम त्याला पचणार नाही म्हणून 4 भागात सांगितलं. क्षेत्र काय, क्षेत्रज्ञ काय, ज्ञान काय आणि ज्ञेय काय.
अशा 4 भागात सांगितलं. ज्ञानाची लक्षणं, अज्ञानाची लक्षणं सांगितली. पण पुन्हा पाठीमागून प्रकृती पुरुष विचाराने प्रकृती आणि पुरुष अशा 2 भागात सांख्यांचा विचार जो आहे तो 13व्या अध्यायात सांगितलेला आहे. आणि ही प्रकृती पुरुष विचार करताना पहिल्यांदा प्रकृती टाकून पुरुषाला मिळवायचं आहे. आणि पुरुष प्राप्त झाला की लक्षात येते प्रकृती नावाची वेगळी चीज नाही, पुरुषच प्रकृती झालाय. पण त्याच्यासाठी पहिल्यांदा व्यतिरेकाने जायचं आहे, अन्वय बोध करायचा आहे आणि पुन्हा पुनर्व्यतिरेकाला. मग हे सगळं. आणि याच्यात महत्वाची एक गोष्ट सांगितलं असेल तर ध्यानेन आत्मनी पश्यंती. दर्शन भगवंताचं जे व्हायचं आहे, आत्मदर्शन व्हायचं आहे, ते ध्यानानेच होतं, ध्यानाशिवाय होत नाही. म्हणून शेवटी नाम घेणारा सुद्धा हळूहळू ध्यानातच जायला लागतो. पुष्कळ मंडळी म्हणतात आमचं नामाचं आहे, ठीक आहे, पण नामाने देखील पुन्हा ध्यानाच्याच ठिकाणी आहे. आणि ध्यानाच्या ठिकाणी याचाच अर्थ नो माइंड स्टेट, शून्य अवस्था, शून्य, निशून्य आणि महाशून्य. त्या स्थितीत गेलं म्हणजे तिथंच त्याचा आविर्भाव होतो. त्यानंतर 14वा अध्याय महत्वाचा साधनेच्या दृष्टीनं. कारण जी प्रकृतीचं वर्णन आपण केलं, जी आड येत असती ती त्रिगुणाची प्रकृती आहे. ती त्रिगुणाची प्रकृती सत्वरजतम त्यांचं त्यांनी सांगितलंय. ते प्रकृती काय आहे, त्याची लक्षणं काय आहेत, सत्वगुणाची लक्षणं काय, रजोगुणाची लक्षणं काय, प्रवृत्ती. तम, एक गुण जेव्हा वाढतो तेव्हा दुसरे गुण कमी होतात. आपण आता ऐकताना कसा सत्वगुण सगळ्यांचा वाढलेला आहे, इथून बाहेर पडलो रे पडलो की रजोगुण तमोगुण सुरू झाला त्याच्यानंतर. मग काही वेळा तो असतो, काही वेळा हा असतो, त्याचं सगळं वर्णन केलंय. आणि हे तिन्ही गुणात असतानाच आपल्याला गुणाच्या पलीकडे कसं जायचं, गुणातीत कसं व्हायचं. कारण ज्याला आपल्याला सापडवून घ्यायचं आहे तो गुणाच्या पलीकडे आहे. तो मनात सापडत नाही, बुद्धीत सापडत नाही, कशात सापडणार नाही आहे, सर्वाच्या पलीकडे असलेला आहे जो तो गुणातीत व्हायचा आहे. मग त्यांनी विचारलं गुणातीत कसं व्हायचं. मांचयो अव्यभिचारेण, अव्यभिचारी भक्ती जो करेल तो गुणातीत होईल. अव्यभिचारी भक्ती ह्याचा अर्थ मीच होऊन मला भजायचे, वेगळेपणाने भजायचं नाही. तू आणि मी असा भजायचं नाही, मीच आहे तो. अशा फार वरची अवस्था आपण आपलं ऐकून ठेवूया, केव्हा तरी आपल्याला येईल तेव्हा. अशी जेव्हा गुणातीताची अवस्था येते तेव्हा मग तो. म्हणून सगळे संत हे गुणातीत असतात. एकदा स्वामींच्याशीच काहीतरी बोलणं चाललं होतं तर स्वामी म्हणले, सरला त्यांचा विषय चालला होता तेव्हा त्या सत्वगुणी आहेत असं तसं असं सगळं. मग कुणीतरी आम्हीच प्रश्न केला कोणी, आणि मग स्वामी काय आहेत, गुणातीत. ह्याचा अर्थ संत गुणातीत असतात. ते सत्वरजतम गुणाला आपल्या स्वाधीन करून घेऊन सगळी कामं करतात, पण त्याच्यात मी नाही हा बोध असतो. ते गुण ते वापरतात. जेव्हा सात्विक काम करायचं असेल तर सत्वगुणाचा वापर करतात, काही प्रवृत्तीचं काम असेल तर रजोगुणा वापर करतात, एखाद्या वेळेला रागावतात सुद्धा, स्वतःसाठी नाही त्याच्या कल्याणासाठी, त्या तमोगुणाचा वापर करतात. पण सर्व गुणांचा वापर करत असताना ते पूर्णपणे त्याच्यापासून अलिप्त असतात. तेव्हा 14वा जो अध्याय आहे तो साधकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. 15वा अध्याय सगळे पाठ करतात परंतु त्याचा अर्थ कळायला अतिशय अवघड आहे. हा ज्ञानाचा शेवटचा अध्याय आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलंय, वृक्षाच्या रूपकाने संसाराचं वर्णन केलेलं आहे. आणि ते वृक्षाचं रूपक म्हणजे संसार जर आपल्याला दूर करायचा असेल तर वृक्ष उन्मळून टाकायचा नाही. असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, या संसाराशी माझा काही संबंध नाही. याचाच अर्थ हा संसार ज्या देहाला लागलेला आहे त्या देहाशी माझा काही संबंध नाही. मी देहापासून पूर्ण डिटॅच आहे. या बोगात सांगितलंय. आणि मग ते होऊन पुढे काय करायचं आहे, त्या पदाला गाठायचं आहे. ततः पदांतात परिमार्गितव्यम यस्मिन गता न निवर्तन्ति भूया. ज्या पदाला पोचला असता पुन्हा जीवभावावर येणं नाही आहे असं ते पद आहे. ते पद मिळवायचं असेल तर काय करायला पाहिजे, निर्माण मोहा जितसंग दोषा हे सगळे जे आहे ते गुण मिळवले पाहिजेत. आणि त्या ठिकाणी हे सगळं त्यांनी सांगितल्यानंतर पुढे त्याचं स्वरूप वर्णन केलंय. ह्या पुरुषोत्तम कसा आहे त्याची व्याप्ती सांगितलेली आहे. ते सूर्यचंद्र जे प्रकाशित होतात त्यांना प्रकाश नाही, माझ्या प्रकाशाने ते प्रकाशित होत आहे. त्यानंतर उत्क्रामंतम स्थितम वापी, जीव सगळ्यातून जात असताना जो असमूढ ज्ञानी असेल त्याला सगळं लक्षात येतं, ते लांबून पाहतो सगळ्याला. आणि ज्याला लक्षात येत नाही तो मीच, माझं सगळं काही झालं, मला आजारी पडलो, व्याधी आला, व्याधी देहाला आलेला आहे, तुला नाही. हा पक्का लक्षात ठेवलं पाहिजे. जो व्याधी आलाय तो देहाला लांब बघितलं पाहिजे, मला आलेला नाही.
हा सगळा भाव. आणि त्याच्यानंतर त्यांनी मी या पृथ्वीमध्ये कसा आहे, वैश्वानर कसा झालो आहे, आणि सगळ्यात सूक्ष्म सांगितलंय सर्वस्यच्या अहम हृदय सन्निविष्टो. अहो मग तिथं असेल, इथं असेल. अरे नाही बाबा, तुझ्याच हृदयात आहे. आता कुठे शोधायला जाणार तू? कुठंही नाही, आपण शोधत हिंडतो. आज काय तिरुपतीला गेलो, उद्या काय आणखी अमक्या ठिकाणी गेलो, परवा तमक्या ठिकाणी. कशाला फिरता? अरे तुझ्या अंतःकरणात तो आहे, त्याला शोध ना. म्हणून ह्याच्यामध्ये सांगितलं. आणि पुढे मग सांगितलंय की द्वाविमो पुरुषोलके म्हणताना क्षर अक्षर उपाधी आहे. कारण अर्जुनाने म्हटलं ना, ते तुझं निरुपाधिक रूप दाखव, तेव्हा पहिल्यांदा उपाधी सांगितल्या. आणि ते उपाधी बाजूला काढल्या की जे मागं राहतं तेच आपलं रूप आहे. तसं वस्तुतः साधनेने जे आड येतं ते बाहेर काढलं की तो आहेच, त्याला आणायचं नाही आहे कुठून. पण हे लक्षात न आल्यामुळे काय 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 करत राहतो. स्वस्थ बसा. म्हणजे नुसतं देहाने नाही, मनाने बुद्धीनं सर्व क्रिया जिथं थांबतात तिथं तो सापडतो. हे संत सांगतात, अनुभवात नाही, पण ते आपल्याला कळेल. म्हणून इथे गुह्यतमम शास्त्रमिदं उक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भव. हे समजून घे, समजून घे आणि कृतकृत्य हो. हे झाल्याशिवाय कृतकृत्यता नाही. 16वा 17वा आता इथं संपली. पुन्हा 15व्या अध्यायाला गीता संपली, 8व्या अध्यायाला संपली. आता पुन्हा त्याचं विवरण केलं. 15व्या अध्यायाला पूर्ण संपली. आता 16-17 अध्यायात साधना सांगितली. 16व्या अध्यायात दैवी संपत्ती आणि असुरी संपत्ती. दैवी संपत्तीचे 3 श्लोक सांगितले. आणि दैवी संपत्ती कशासाठी आहे? मोक्षाय, मोक्षाला उपयोगी पडते. आणि आसुरी संपत्ती बद्ध करते. कारण आसुरी संपत्ती देहाला लागलेली आहे. ही माझी सत्ता, ही माझी संपत्ती, मी येऊ करणार तेऊ करणार, बसला खाली. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय आपल्याला दैवी संपत्ती मिळवायची आहे आणि आसुरी संपत्ती टाकायची. एक टाकल्याशिवाय दुसरं मिळत नाही, आणि दुसरं मिळवायला लागल्याशिवाय पहिलं सुटत नाही. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, भगवंताला धारायला लागला तर देहबुद्धी सुटणार. आधी देहबुद्धी सोडू आणि मग भगवंताला धरू, असं होणार नाही. ते दोन्ही एकाच वेळ व्हायला पाहिजे. म्हणून इथं त्यांनी सांगितलं. आणि शेवटी त्यांनी सांगितलंय तस्मात् शास्त्रम प्रमाणम. शास्त्राला धरून सगळं आपलं आचार विचार सगळे झाले पाहिजे. ते सगळं तर पुरणार आहे. झालं. अर्जुनाला प्रश्न आला पुन्हा, शास्त्रम प्रमाणम म्हणतात, ते शास्त्र कळायचं कोणाला, कधी कसं कळायचं? शास्त्रच माहिती नाही कोणाला. तेव्हा त्यांनी त्यांच्या इथले श्रद्धा 3 प्रकारची असते. श्रद्धामयोऽयं पुरुषः. शास्त्र काही कळलं नाही तर त्याच्यावर श्रद्धा ठेव, आणि शास्त्राप्रमाणे जाणारी जी मंडळी आहेत त्यांचं अनुसरण कर. आपल्याला कळत नाही, बरं नाही बा आपल्याला काय कळत, मग ठीक आहे, हे आमचे सद्गुरू संत आहेत, ते ज्याप्रमाणे सांगतायत त्याप्रमाणे आपण चालू. इतर शास्त्र वाचणार कधी आपण आणि केव्हा होणार? पण जे संत आणि ज्ञानी पुरुष असतात ही मंडळी शास्त्राला सोडून काही करत नाहीत. त्यामुळे त्यांचं